आता बातमी छत्तीस जिल्ह्यांची। जव्हारमधील सार्वजनिक बांधकाम विभागातील कामं न करता बिलं काढण्याचा आणि अनामत रकमेच्या अपहाराचा मुद्दा जयंत पाटील यांनी विधानसभेमध्ये उपस्थित केला आणि जाब विचारला। 111 कोटी 63 लाख रकमेच्या अपहार कटाचा मुद्दा उपस्थित करत कारवाईची मागणी करण्यात आली। आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला उल्हासनगरमधील गोपाळ समाजाच्या वतीने दुग्धाभिषेक करण्यात आला। आमदार पडळकर यांनी विधानसभेमध्ये गोपाळ समाजाकरता स्वतंत्र आर्थिक महामंडळ असावं अशी मागणी केली, त्यामुळे त्यांच्या समर्थनार्थ हा दुग्धाभिषेक करण्यात आला। 19 डिसेंबरला देशाच्या राजकारणामध्ये मोठी घडामोड घडणार आहे असा मोठा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाणांनी केला। पंतप्रधानपदी मराठी माणूस बसणार असल्याचं भाकीतही त्यांनी केलं। एकाच कुटुंबातील 5-5 लोक पीएचडी करत असल्याची माहिती अजित पवारांनी दिली आहे, तर बार्टी सारथीतून पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येवर मर्यादा घालणार असल्याची घोषणाही अजित पवारांनी सभागृहामध्ये केली। रायगडच्या पेणमध्ये ईव्हीएममध्ये ठेवलेल्या स्ट्रॉंग रूममध्ये ईव्हीएम जिथे ठेवलंय त्या स्ट्रॉंग रूममध्ये उंदरांचा वावर बघायला मिळाला। सीसीटीव्हीमध्ये उंदरांचा सुळसुळाट कैद झालेला आहे। त्यांनी स्ट्रॉंग रूमचा दरवाजा सुद्धा तोडला। साखर कारखानदारीबाबत राज्याचे मुख्यमंत्री ब्लॅकमेलरच्या भूमिकेमध्ये असल्याचं वक्तव्य राजू शेट्टींनी केलं, तर साखर कारखानदारीमध्ये काटामारी होते हे मुख्यमंत्र्यांना मान्य असल्याची टीकाही त्यांनी केली। पुण्यामध्ये इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनामुळे वाहतूक कोंडी झाल्यानं इंदुरीकर महाराज आणि पोलिसांमध्ये वाद झाला। कीर्तन आयोजकांच्या मदतीनं हा वाद मिटल्याची माहिती समोर येते। पुण्यामध्ये इंदुरीकर महाराजांचं कीर्तन बंद पाडतानाचा व्हिडिओ समोर आलाय। पोलिसांनी इंदुरीकर महाराजांना कीर्तन बंद करण्याचं आवाहन केलं। अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये मनसेचा उमेदवार चप्पल न घालता चक्क अनवाणी पायानं प्रचार करतोय। कडक उन्हामध्ये देखील याच अनवाणी पायानं अविनाश सुरसे हे आपला प्रचार करताय। पालिका निवडणुकीत मनसेला मोठं यश मिळाल्यावरच चप्पल घालणार असा त्यांनी पण केलेला आहे। मंत्री संजय राठोड यांच्या पत्नी शीतल राठोड यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली। नागपुरामध्ये बंजारा समाजाच्या समाज भवनासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली। फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी नागपूरच्या काटोल आणि कळमेश्वर या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या फळबागा आणि नर्सरींना भेट दिली। यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसोबत चर्चा करत माहिती सुद्धा घेतली। सुनील तटकरेंना शिवसेनेचे आमदार बदनाम करत असल्याचा आरोप भरत भगत यांनी केलाय, तर खरी वस्तुस्थिती उद्या उघड होईल असंही ते म्हणाले। बातमी सोलापुरातून सोलापुरामध्ये पार्किंगची सोय करण्याची मागणी भाजपनं केली आहे। याकरता महापालिका आयुक्त सचिन उंबासेंना निवेदन देण्यात आलं। तातडीनं मागणी पूर्ण करण्याची यावेळी विनंती करण्यात आली। आता आपण एक मोठी बातमी बघतो आहोत। 19 डिसेंबरला देशाच्या राजकारणामध्ये मोठी घडामोड घडणार आहे। काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी हा दावा केलेला आहे। कदाचित भारताचे पंतप्रधानही बदलू शकतात। मराठी माणूस पंतप्रधानपदी विराजमान होईल असं म्हटलेलं आहे पृथ्वीराज चव्हाण यांनी। इस्रायलचा गुप्तहेर इप्स्टीननं केलेल्या स्टिंग ऑपरेशननं अनेक जण अडचणीत येण्याची शक्यता आहे असा पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा आहे। संदर्भ त्या दिलेले आहे। नेमकं काय म्हणायचं होतं बाबा तुम्हाला याबाबत? मला म्हणायचं काही नाही, फक्त काय आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्या घडामोडी चालल्यात त्याची थोडीशी माहिती दिली मी। आज अमेरिकन संसदेने अमेरिकन काँग्रेसनी त्यांच्यामध्ये जी काही घटना घडली, एक मोठा उद्योगपती होता, इस्रायलचा स्पाय होता तो, तर त्यांनी काही कागदपत्र, गुप्त कागदपत्र आणि काही लोकांचे गुप्त व्हिडिओ फोटोग्राफ्स काढले होते आणि त्यामध्ये बरीच उच्चपदस्थ माणसांची त्यात नावं आहेत आणि फार त्याचा वाईट धंदा चालला होता। आणि त्यामुळं त्याची माहिती प्रकट करावी अशी मागणी अमेरिकन संसदेमध्ये झाली आणि राष्ट्रपती ट्रम्पनी त्याला खूप विरोध केला की माहिती देऊ नका। पण शेवटी इतकं पब्लिक प्रेशर त्या ठिकाणी अमेरिकेत तयार झालं की अमेरिकन संसदेला US काँग्रेसला कायदा करावा लागला की इप्स्टीन नावाच्या माणसाच्या बद्दल ज्या फाईल्स आहेत त्या सगळ्या प्रकट करा आणि त्याकरता
कायदा असा आहे की तो 19 नोव्हेंबरला कायदा पास झाला. 1 महिन्याच्या आत ते सगळे कागदपत्र खुले करा असं सांगितलं. ती तारीख 19 डिसेंबर आहे. आता त्यामध्ये फार मोठ्या माणसांचा संबंध आहे. त्यामध्ये बिल क्लिंटन आहे, बिल गेट्स आहे, नंतर इलॉन मस्क आहे, स्वतः प्रेसिडेंट ट्रम्प आहे, त्याचे सगळे फोटो आहेत. आणि नंतर मग इंग्लंडचे राजपुत्र प्रिन्स अँड्रू त्यांचे फोटो आहेत. अशा बऱ्याच लोकांचे फोटो आहेत. काही भारतीयांचे फोटो आहे किंवा संबंध असं एक बोललं जातं, चर्चा आहे. त्यामुळं मग जी नावं प्रकाशित होत आहेत, सुब्रमण्यम स्वामींनी काही हिंट केलेलं आहे, त्याचा भारतीय राजकारणावर परिणाम होईल असं एक अटकल आहे. आणि ते 19 डिसेंबरला ते कागदपत्र जाहीर होतील. आज 75,000 फोटो प्रकाशित झालेले आहेत, 20,000 ईमेल्स झालेले आहेत. बाकीची माहिती तर 4-5 दिवसात निघेल बाहेर. पुढचं महत्त्वाचं तुमचं विधान किंवा भाकीत किंवा ज्या पद्धतीनं अटकल म्हणता येईल की मराठी माणूस तिकडे पंतप्रधानपदी विराजमान होऊ शकतो. अगदी तुम्ही सांगितलं नाही की कोण होईल, परंतु अलीकडे जर शिंदे आणि शहा यांची जवळीक पाहिली तर काय एकंदरीत हे समीकरण? नाही, पण असं नाही. आता बघा, एक निश्चित आहे की काँग्रेसचा किंवा महाविकास आघाडीचा किंवा इंडिया आघाडीचा कोणी होणार नाही, कारण आमची तिथं संख्याच नाही आहे. तर त्यामुळे झालं तर भाजपचंच कोणतरी होईल. आणि जर असं काही घडलं, आघाडीत असं काही घडलं, तर मग नागपूरच्या लोकांना संधी आहे. त्या संदर्भात बोललो होतो. तिनं कायदा करून त्या सगळ्या फाईल्स ओपन करण्यासाठीचा एक कायदा केलेला आहे. त्याकडे जगाचं लक्ष आहे आणि अर्थातच या फाईल्स ओपन झाल्यानंतर देशातल्या राजकारणात मोठी खळबळ किंवा घडामोड होईल अशी शक्यता वर्तवली जाते आहे. आणि त्याबाबतच आता काय पुढे इतर नेते बोलतात का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. व्हिडिओ सुरेश पाटील, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड. पृथ्वीराज चव्हाणांचा हे भाकीत असला अंदाज असला तरी सुद्धा नागपूरच्या नेत्याला संधी असं ते म्हणालेत. पुढे जाऊया. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महत्त्वाचं विधान केलंय. आम्ही स्वबळावर लढलो तरी 168 जणांना तिकीट मिळतील, पण महायुती म्हणून निवडणूक लढलो पाहिजे असं पाटील म्हणाले. 28 महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत, 2 महापालिकांच्या निवडणुका होणार नाहीत असं पाटील म्हणाले. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यास त्यांना स्वातंत्र्य आहे, बाकी कोणीही एकत्र येऊ द्या, पण आमचा प्रयत्न महायुती म्हणून लढण्याचा असल्याचं पाटील म्हणाले. स्वबळावर लढल्यानंतर सुद्धा 168 जणांनाच तिकीटे मिळतील. 2,500 लोक इच्छुक असले तर त्यातल्या 168 वाजल्यानंतर बाकीच्या सगळ्यांना खट्टू व्हावंच लागेल. शेवटी जर लोकसभा विधानसभा आम्ही एकत्र लढलो आहोत, त्यामुळे महायुती म्हणूनच निवडणूक लढली पाहिजे. नगरपालिकांमध्ये सुद्धा 70% ठिकाणी महायुती म्हणून आम्ही एकत्र निवडणुका लढलो. महानगरपालिका 2 महानगरपालिकांची निवडणूक होणार नाही असं दिसतंय, कारण त्यांनी रिझर्वेशन अबोव 50 केलं. ते करेक्ट करायला लागेल त्यांना. 28 महानगरपालिका हा आमच्या दृष्टीने तसा कोऑर्डिनेशनला सोपा विषय आहे. त्यामुळे आम्ही महायुती म्हणून लढू. जिथे आमची ताकद आहे तिथे आम्ही जास्त लढू, पण काही प्रमाणामध्ये त्यांच्या क्षमतेप्रमाणे सहयोगी पक्षांना तिकीट द्यायला लागल्यानंतर नाराजी होईल. आमच्याकडे नाराजांना समजावण्याची खूप मोठी व्यवस्था आहे. 2 राष्ट्रवादी एकत्र येणं याचं त्यांना स्वातंत्र्य आहे. राष्ट्रवादी पवारसाहेब आणि उद्धव ठाकरेजी, काँग्रेस यांनी एकत्र येऊन यांनी वेगवेगळे लोकशाही आहे, ज्याला जे वाटेल ते करेल. आमचा पूर्णपणे दावा आणि प्रयत्न असा आहे की आम्ही महायुती म्हणजे 3 पक्षच नाही, RPI सहित त्या ठिकाणी आणखी आहे ना, जनसुराज्य तिकडे आहे, मरायत आहे, सगळे एकत्र निवडणूक लढवणार आहोत. पुन्हा एकदा बातमी छत्तीस जिल्ह्यांची. जव्हारमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागात 111 कोटींचा अपहार झाला. या प्रकरणामध्ये कार्यकारी अभियंता नितीन भुये आणि रोखपाल अजिंक्य पाटील यांचं निलंबन करण्यात आलंय. गोंदियामध्ये 3 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. तिन्ही माओवादी किंवा नक्षलवादी दरेकसा एरिया कमिटीचे सदस्य होते. यामुळे नक्षली चळवळीला मोठा हादरा बसलाय. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी योजनेतील कर्मचाऱ्यांना रोजगार देण्यात यावा, तसंच थकीत वेतन देण्यात यावं, या प्रमुख मागणीला घेऊन यशवंत स्टेडियम या ठिकाणी लोटांगण मोर्चा काढण्यात आला. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचं आंदोलकांनी म्हटलं.
मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी योजनेतील विद्यार्थी हे आतंकवादी म्हणजे दहशतवादी नसल्याचं वक्तव्य तुकाराम बाबा महाराजांनी केलंय, तर लाठी हल्ल्याचे महाराष्ट्रात पडसाद उमटणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. सांगलीच्या कडेगावमध्ये व्यापाऱ्यांनी विविध मागण्यांकरता आंदोलन केलं. शहरातील बाजारपेठेसह मुख्य रस्त्याची तातडीनं दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली. परभणीमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. परभणी महापालिकेचे परभणी शहर ग्रामपंचायत नामकरण करत अनोखं आंदोलन करण्यात आलं. तातडीनं परभणी शहरामध्ये नागरिकांना सोयीसुविधा देण्याची मागणी करण्यात आली. एक महत्त्वाची बातमी आहे आणि क्रीडापटूंसाठी, क्रिकेटपटूंसाठी आणि फुटबॉलपटूंसाठी सुद्धा आवडीची बातमी. लिओनेल मेसी संदर्भातली बातमी. अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेसी भारत दौऱ्यावर आलाय. काल सकाळी मेसी कोलकात्यामध्ये होता. त्यानंतर संध्याकाळी मेसीनं हैदराबादला भेट दिली. आज लिओनेल मेसी मुंबईमध्ये येतोय. मुंबईमध्ये विविध कार्यक्रमांना मेसी हजेरी लावणार आहे. दुपारी 3 वाजता क्रिकेट क्लब ऑफ इंडियामध्ये होणाऱ्या पॅडल कपमध्ये मेसी सहभागी होणार आहे. संध्याकाळी 5 वाजता मेसी वानखेडे स्टेडियमवर दाखल होणार आहे. या ठिकाणी मेसीच्या सन्मानार्थ विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. चॅरिटी फॅशन शो देखील इथं पार पडणार आहे. त्यामुळे मेसीच्या चाहत्यांकरता आजचा दिवस विशेष असणार आहे. आता आपण बघणार आहोत महाराष्ट्र विशेष. नमस्कार, मी विशाल परदेशी. महाराष्ट्र विशेषमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. राज्य सरकारनं सर्वसामान्य जनतेकरता घेतलेले महत्त्वाचे निर्णय, योजना आणि लोक उपयोगी प्रकल्प याबद्दलच्या घडामोडी आपण बघणार आहोत महाराष्ट्र विशेषमध्ये. महाराष्ट्र देशातील सौर ऊर्जेचा शेतीत सर्वाधिक वापर करणारा राज्य ठरलं असून मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेत राज्याने जागतिक विक्रम केला. महावितरणने केवळ एका महिन्यात 45,911 सौर कृषी पंप बसवून हा विक्रम गिनीज बुकमध्ये नोंदवला. छत्रपती संभाजीनगर इथे आयोजित सोहळ्यात गिनीज बुकचे काल सॅबले यांनी प्रमाणपत्र प्रदान केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की 16,000 मेगावॅट सौर निर्मितीमुळे पुढील वर्षात विजेच्या दरात 3% कपात शक्य होईल आणि ग्राहकांना स्वस्त वीज मिळणार आहे. रोज CO2चं एमिशन आम्ही करत होतो, रोज आमच्या पर्यावरणाला आम्ही खराब करत होतो. त्या 16,000 मेगावॅट थर्मल पॉवरला आता आम्ही सूर्याच्या आशीर्वादाने या ठिकाणी सौर ऊर्जेमध्ये परिवर्तित केल्यामुळे पर्यावरणाची हानी देखील संपणार आहे. सैन्यातील खडतर जीवन जगून देशासाठी त्याग करणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबांना मदत करण्यासाठी शासनाकडून विविध उपक्रम राबवण्यात येतात. सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनातूनही सैनिकांच्या कुटुंबियांना मदत देण्यात येते. आता शहीद जवानांच्या कुटुंबियांना दिली जाणारी आर्थिक मदत 25 लाखांवरून थेट 1 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीसांनी केली. राज्यातील संजय गांधी निराधार योजनेचे पैसे थेट बँक खात्यात जमा केले जातात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत याबाबत माहिती दिली. महिन्याच्या 1 तारखेला हे पैसे खात्यात दिले जातात. आधी हे पैसे कलेक्टर यांच्याकडे जायचे आणि त्यानंतर त्याचं वितरण केलं जायचं. पण आता लाभार्थ्यांची KYC झाल्यानंतर हे पैसे थेट खात्यात जमा होणार आहेत. ज्या लाभार्थ्यांची KYC झाली नाही त्यांची KYC लवकरात लवकर करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्याचं फडणवीसांनी सांगितलं. अनाथ मुलांना दिलेल्या 1% आरक्षणाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या जीवनातील सर्वात समाधान देणारा निर्णय म्हटलाय. वर्षा निवासस्थानी त्यांनी शासकीय सेवेत रुजू झालेल्या अनाथ युवक युवतींशी संवाद साधला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संधीची समानता या तत्वाने प्रेरित हा निर्णय राज्यातील 862 अनाथ युवकांना स्वावलंबी बनवणारा आहे. समाजाने दिलेल्या व्यवस्थेचं ऋण परत करण्यासाठी संघर्षातून पुढे आलेले हे तरुण समाजाचं रोल मॉडेल बनावेत अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. शासनाच्या वर्षपूर्तीची सुरुवातही या संवेदनशील आणि प्रेरणादायी कार्यक्रमांनी झाली. राज्यात महिला आणि मुलांच्या सुरक्षेसाठी तसंच सक्षमीकरणासाठी मोठे उपक्रम राबवले जात असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. सक्षमा या राज्य महिला आयोगाच्या जनजागृती कार्यक्रमाचं उद्घाटन करताना शिंदे यांनी कठोर कायदे, जनजागृती आणि महिलांच्या अधिकारांची माहिती पोहोचवण्याचं महत्त्व अधोरेखित केलंय.
केंद्र सरकारनं केलेल्या कायद्यातील बदल महिलांसाठी संरक्षण कवच असल्याचं ते म्हणाले. राज्यात मुलींचं शिक्षण विनामूल्य, बस प्रवासात 50% सवलत, लाडकी बहीण आणि लखपती दिदी यासारख्या योजनांनी महिलांना मोठा आधार मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं. महिला सुरक्षित नसतील तर तो समाज प्रगती करू शकत नाही आणि म्हणून हे आपण सगळ्यांनी पाहिलं पाहिजे. लाडक्या बहिणींना सुरक्षित आणि सक्षम आणि आत्मनिर्भर करण्याचं काम कोण्या एकाची किंवा कायद्याची जबाबदारी नाही, तर ते आपल्या सर्वांची, आपल्या समाजाची आहे. परभणी जिल्ह्याच्या औद्योगिक आणि तांत्रिक प्रगतीसाठी CIIT सेंटर फॉर इन्व्हेन्शन, इन्क्युबेशन अँड ट्रेनिंग प्रकल्प आता प्रत्यक्षात आकार घेतोय. राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या पाठपुराव्यामुळे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनामुळे या उपक्रमाला मंजुरी मिळाली. या अत्याधुनिक केंद्रातून दरवर्षी 3000 विद्यार्थ्यांना इंडस्ट्री 4.0 तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण मिळणार आहे. नागपूरमध्ये झेब्रू या रस्ता सुरक्षा शुभंकराचं अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. वाढत्या वाहन संख्येमुळे अपघातांचं प्रमाण वाढत असताना झेब्रूच्या माध्यमातून रस्ता सुरक्षा जनजागृती अधिक प्रभावी होईल असा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विश्वास व्यक्त केला. रस्ता सुरक्षा जीवन रक्षा हा मूलमंत्र नागरिकांनी अंगीकारावा आणि वाहतूक नियमांचं काटेकोर पालन करावं असं आवाहन त्यांनी केलं. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि परिवहन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं की झेब्रू हा रस्ता सुरक्षेचा संदेशवाहक ठरेल आणि राज्याच्या प्रत्येक कोपऱ्यात पोहोचेल. विविध विभागांच्या समन्वयातून अपघात रोखण्यासाठी उपाययोजना राबवण्यात येणार आहेत. आज महाराष्ट्र विशेषमध्ये इतकंच. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आता वेगवान स्वरूपातल्या बातम्या बघूया. बुलढाणा जिल्ह्यामध्ये थंडीच्या कडाक्यात वाढ झालेली आहे. पुढील 3 ते 4 दिवस थंडीच्या लाटेचा इशारा हवामान विभागानं दिलाय. गेल्या 2 ते 3 दिवसांमध्ये बुलढाण्यामध्ये किमान तापमानाचा पारा 2 ते 3 अंशांनी घसरलाय. राज्यात थंडीचा कडाका वाढू लागलाय. बदलापूर, कल्याण आणि कर्जतचं अक्षरशः महाबळेश्वर झालेलं आहे. या भागात किमान तापमान 10.4 अंश सेल्सिअस, कमाल तापमान साधारणपणे 12 ते 12.8 इतकं पुढे होतं. पुढील 3 दिवस थंडीचा हा कडाका कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. जळगावच्या यावलमध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलंय. या लोक अदालतीमध्ये दिवाणी व फौजदारी अशा 606 प्रकरणांचा निपटारा करण्यात आलाय. तर 1,24,00,000ची वसुली करण्यात आली आहे. कोल्हापूरमध्ये ग्रामीण डाक सेवक संमेलन पार पडलं. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी हजेरी लावली. यावेळी ग्रामीण भागात उत्कृष्ट डाक सेवा देणाऱ्या सेवकांचा सत्कार करण्यात आला. ज्योतिरादित्य शिंदे यांनी कोल्हापूर आणि ग्वाल्हेरच्या महाराजांचा कशा पद्धतीनं संबंध आहे याचा उल्लेख देखील भाषणामध्ये केला. जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर तालुक्यामध्ये यंदा रब्बी हंगामात पेरणीत लक्षणीय वाढ झाली आहे. डिसेंबर महिन्यातील कृषी विभागाच्या अहवालानुसार तालुक्यामध्ये एकूण 22,361 हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकांची पेरणी झाली आहे. बांगलादेशनं वाढवलेली आयात, श्रीलंकेसह दक्षिण भारतातून वाढलेली मागणी, संपत चाललेला जुन्या मालाचा साठा, आकारानं लहान असलेला नवीन माल या सगळ्या परिस्थितीमुळे कांद्याच्या भावात सध्या 2 दिवसांपासून वाढ होण्यास सुरुवात झालेली आहे. 2 दिवसांमध्ये कांद्याच्या भावात घाऊक बाजारामध्ये किलोमागे 5 ते 7 रुपये वाढ झाली आहे. जळगावच्या भडगाव तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठं नुकसान झाल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडला होता. अशातच आता सिंचन विहिरींना मुबलक पाणी आणि गिरणा जामदा कालव्यातून पाण्याचं 3 आवर्तन मिळणार असल्यानं रब्बी हंगामातील पेरणीकडे शेतकऱ्यांचा कल वाढलाय. पाणी अधिक असल्यानं रब्बी क्षेत्रामध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते. जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील भोरस इथं सुरू करण्यात आलेल्या CCI कापूस खरेदी केंद्रावर आतापर्यंत 1,336 क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. आठवड्याभरापासून केंद्र सुरू झाल्यानं खासगी बाजारातील कमी दरांमुळे अडचणीत सापडलेल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातल्या वांजुळा शिवारात वन्यजीवांनी हैदोस घातलाय. शेतकऱ्यांची चिंता त्यामुळे वाढली आहे. यावर्षी थंडी अधिक पडल्यानं गहू आणि हरभरा पिकं तरारली असून चांगलं उत्पन्न मिळण्याची आशा शेतकऱ्यांना आहे. मात्र वन्यजीवांकडून रब्बी पिकांचं नुकसान केलं जात असल्यानं यावर तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते आहे.
सांगलीच्या पलूसमधील इंगळे पाझर तलावामध्ये विविध पक्ष्यांचा किलबिलाट पाहायला मिळतो. जसजशी थंडी वाढेल आणि पाझर तलावातील पाणी कमी होईल तसं विविध प्रजातीचे पक्षी इंगळे पाझर तलावामध्ये येत असल्याचं दिसून येत आहे. सध्या या ठिकाणी करकोचे, बगळे, बदकं दिसून येत आहेत.